बाबा बरोबर बोलतोय. तो माझा मुलगा आहे. व्हेरी गुड बाबू. माझा मुलगा आहे. तुझा बाबा तिचा मुलगा. मला माझा मुलगा. तुझा मुलगा माझा बाबा. अयो तुझा बाबा माझा मुलगा. माझा मुलगा आहे तो. माझा बाबा. आणि माझा कोण आहे? तू कोण आहे माझा? तू कोण आहे माझा? हाय हॅलो नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या मैत्रिणींनो? आशा करते की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. आपल्याला येणारे सगळे दिवस, आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जावो हीच एक प्रार्थना आहे. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जी आधी छोटी क्लिप बघितली सुरुवातीला ही आदल्या दिवशीची होती. तर बाळाला आता नाती गोती जी आहेत म्हणजे कोणाचं कोण लागतं हे आता त्याला हळूहळू समजायला लागलेलं आहे. आणि खरंच खूप छान वाटतं. तो आजीसोबत खूप गोड आवाजामध्ये आणि खूप मस्त क्यूटली तो बोलत होता. तर खरंच खूप छान वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मी सकाळीच फ्रीज जे आहे ते डीप क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. सकाळची वेळ आहे, सकाळचे आता 8 वाजलेले आहेत. आणि इकडे बाळसुद्धा झोपलेलं आहे. म्हटलं कुकर एका साईडला लावलेला आहे. आज मी जास्त काही स्वयंपाक नाही करणार आहे, साधं सिंपल जेवण असणार आहे दुपारच्या जेवणामध्ये. तर इकडे मी पटकन कुकर लावलेला आहे आणि बाजूला आता मी फ्रीज क्लिनिंगचं काम जे आहे ते करायला सुरुवात केलेली आहे. कारण की बाळ उठण्याआधी मला पटापट होईल तितकं हे पटकन संपवायचं आहे काम. कारण की दुपार झाली की दुपारचं जेवण, भांडी, त्यानंतर बाळाला झोपवणं यामध्येच खूप वेळ निघून जातो. आणि त्यानंतर थोडासा कंटाळासुद्धा येतो की दुपारी परत काम हे सगळं काढणं. तर आता कामात काम हे काम मला आता करून घ्यायचं आहे पटकन. तर चला आता मी सुरुवात करते. तर बघू शकता फ्रीजमधल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या मी काढून किचन ओट्यावरती ठेवलेल्या आहेत. आणि बऱ्याच दिवसापासून अशा प्रकारचा डीप क्लिनिंग जो आहे तो माझा करायचा बाकी होता. तर फायनली आज तो मुहूर्त मिळालेला आहे. तर आज मी डीप क्लिनिंग करत आहे. तर डीप क्लिनिंग करता करता माझ्या मनात विचार आला की आजपासून माझ्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला कृष्णवाणी किंवा बुद्धवाणी त्यांचे विचार, थॉट्स जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करेल अगदी 1 ते 2 मिनटामध्ये. आणि ह्या विचारांमुळे मलासुद्धा खूप मोटिवेशन मिळतं, आत्मविश्वास वाढतो. कुठेतरी मन खचलेलं असेल, नाराज असेल तर असे काही विचार जर आपण आयुष्यामध्ये ऐकले तर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि आपलासुद्धा आत्मविश्वास जो आहे तो कुठेतरी वाढायला सुरुवात होते. तर मी सुद्धा विचार केला की जे माझे सबस्क्रायबर्स आहेत, माझ्या ताई आहेत, तर त्यांनासुद्धा कुठेतरी आयुष्यामध्ये निराशा येत असेल, कुठे ना कुठे त्यांचासुद्धा आत्मविश्वास कमी होत असेल तर असे काही मोटिवेशनल थॉट्स किंवा बुद्धवाणी असेल, कृष्णवाणी असेल, असे वेगवेगळे विचार जर आपण ऐकले तर आपल्याला खरंच जीवन जगण्याची एक नवीन आशा मिळते आणि एक उत्साह आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर आज मी तुम्हाला पहिल्यांदा जी आहे ती कृष्णवाणी ऐकवत आहे. तर ही कृष्णवाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून एंडमध्ये नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया. श्रीकृष्ण सांगतात, चुंबक असतं ना ते कसं लोखंडाला आकर्षिलं जातं आणि लोखंडाला आपल्याकडे आकर्षून घेतं, कारण त्याच्या स्वभावातच आकर्षण असतं, बरोबर ना? तसंच आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा असाच एक चुंबक असतो बरं का. तो म्हणजेच विचारांचा चुंबक, जो नेहमी आपल्यासारख्या विचारांनाच आकर्षून घेतो. एक म्हण आहे बरं का, आपण जे पेरतो तेच उगवते. त्याचप्रमाणे आपण जसा विचार करतो ना तेच आपल्याला मिळतं. साधू संत ईश्वराचं नाव जपतात तर त्यांना ईश्वर मिळतो. म्हणजेच फळ आपल्या विचारांवर अवलंबून असतं. आता बघा, पावसाचा थेंब कमलाच्या पानावर पडला की तो लखापतो, बरोबर ना? शिंपल्यात पडला तर मोती बनतो आणि विषात पडला तर विष बनतं. थेंब एकच आहे पण त्याचा प्रारब्ध हा वेगवेगळा आहे, कारण त्या थेंबाला आकर्षून घेणाऱ्यांचा व्यवहार हा वेगवेगळा आहे. पटतंय ना? म्हणून हे आपल्यावर निर्भर करतं की भविष्यात आपल्याला विष हवंय की अमृत. श्रीकृष्ण सांगतात, हे लक्षात ठेवा, आपण तेच बनतो जसा आपला विचार असतो. एखादी गोष्ट आपल्याला मिळेल की नाही मिळेल
यामध्ये आपल्या विचारांचा खूप मोठा पगडा असतो बरं का. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मदत करणार तू मम्माला? हां, फ्रीज काढलाय साफ करायला, तू मदत करणार? फ्रीज क्लिनिंगचं अर्धं काम चालू होतं, पण तेवढ्यात माझं बाळसुद्धा उठलं होतं. तुम्ही बघितलं असेलच. आणि त्याची एकच इच्छा असते की मी सुद्धा आईला कामात मदत करणार. आणि तो मलाच नाही, घरामध्ये प्रत्येकाला मदत करण्यासाठी खूप तत्पर असतो. अगदी आजीलासुद्धा कपडे सुकवण्यासाठी किंवा पूजा करतानासुद्धा तो आजीला मदत करतो. बाबांना आणि काकांना सगळ्यांना तो मदतीला अगदी धावून जातो. तर असं असतं त्याचं. असो, तर कृष्णवाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे माझासुद्धा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. आणि येणाऱ्या व्लॉग्समधनं मी तुम्हाला असे छान छान मोटिवेशनल थॉट्स जे आहेत ते काय ऐकले. करतोय बाळा? तर इकडे बघू शकता, बाळ मला सुद्धा मदत करायला आलेलंच आहे. साफसफाई करतोय. काय करतो? मदत करतो. कोणाला? मम्मीला मदत करतोय बाळ. साफसफाई. अरे बापरे, आवडतं तुम्हाला काम करायला? हा, इकडे बघून बोल. आवडतं तुम्हाला काम करायला? आवडतं. बोलो बोलो. अरे बापरे, कुठे चालला आता? वाव, किती छान गेलं माझ्या बाळाने. घाण राहिलं होतं. हा, मम्मा पुसणार आता. ओके, चला आता नाश्ता करा. चल बाळा. बाळाने पण पुसलं. तर तुम्ही बघितलं असेलच, बाळाने किती छान प्रकारे त्याच्या आईला कामामध्ये मदत केलेली आहे. तर माझं काम अर्धं चालू होतं, तेवढ्यात बाळ उठला होता. आणि आता त्याने मला मदत केल्यानंतर त्याला छान असं पोटभर खाऊ घातलं, नाश्ता दिला त्याला. आणि त्यानंतर फ्रीजमधलं रॅक्स स्टँड जे काही होतं, जे मी स्वच्छ घासून काढलं होतं एकदम, तर ते आता मी व्यवस्थित पुसून एका टपामध्ये भरून ठेवत आहे दुसऱ्या रूममध्ये. कारण की आता ह्या जागेवरती आम्हाला जेवण वगैरे पण करायचं आहे. आणि इकडेच फ्रीज जो आहे तो मी घेणार आहे, कारण की फ्रीज मला एकदम छान असा घासूनसुद्धा काढायचा आहे. तर आता हे मी सगळं व्यवस्थित आवरून घेणार आहे. आणि आता मला बाळाला अंघोळसुद्धा घालायची होती, तर त्याला छान अशी अंघोळ वगैरे घालून आणलेली आहे. आणि त्यानंतर बाळाचा छान असा मेकअप. तर मेकअप वगैरे झाल्यानंतर जेवण तर माझं तयार झालंच होतं. तर आता आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसणार आहोत. आणि आमचा जेवणाचा टायमिंग हा थोडा लवकरच असतो, कधी 11:30-12मध्ये आमचं जेवण जे आहे ते खाऊन होतं. तर आता मी जेवायला घेत आहे. आणि जेवल्यानंतर बाळ जो आहे तो त्याच्या आजीसोबत जाणार आहे हॉलमध्ये झोपायला. दररोज तो 3 ते 4 तास आरामात झोपतो, पण बघू आज मी काम काढलेलं आहे म्हटल्यावर साहेब झोपत आहेत की नाही ते. तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि मग बोलतो तुमच्याशी. तर आमचं जेवण जे आहे ते झालेलं आहे. आणि जेवणाची भांडीसुद्धा मी पटकन घासून घेतली. आणि बाळ आता हॉलमध्ये त्याच्या बाबा आणि आजीसोबत आहेच. तर बघू आता झोपला तर नशीबच आहे. तर तोपर्यंत हे फ्रीजच्या मागे जे काही कचरा किंवा जाळ्या आहेत त्या मी आधी काढून घेत आहे. 2 महिन्याआधीच मी हे सगळं क्लीन केलं होतं, तर पुन्हा एकदा आता क्लीन करत आहे. इतका काही तिथे कचरा किंवा जाळ्या वगैरे झाल्या नव्हत्या. तर फ्रीजच्या मागचा जो सेक्शन आहे तो सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. मध्ये मध्ये तुम्ही बाळाला बघत असाल, तो अजिबात झोपला नाही आहे आज. आणि लहान मुलांचं असंच असतं, त्यांना खूप क्युरियासिटी असते. आई किंवा घरातील मोठे जर एखादी गोष्ट काही करत असतील तर त्यांना असं असतं की मी पण जाऊन मदत करू का, किंवा त्यांना फक्त ते बघायचं तरी असतं. तर तो आज अजिबात झोपला नव्हता. तर हा जो कोपरा आहे ज्याला जिथे आम्ही फ्रीज ठेवतो, फ्रीज आणि कांदे बटाट्याचं स्टँड असतं इकडे, तर हा जो कोपरा आहे मस्त असा मी आता चकाचक घासून घेत आहे. तर आता दिवाळी दसरासुद्धा जवळ येत आहे आणि प्रत्येकीचीच आता धावपळ असणार आहे. तुम्ही वर्किंग असाल किंवा होम मेकर असाल तर प्रत्येकीच्याच घरामध्ये अशी लगबग आता सुरू झालेली असणार आहे. आणि जर आपण असे एकटे असू तर आपल्याला एकदम असं काम काढणं नाही जमत. त्यामुळे जमेल तसं थोडं काम जे आहे ते आता मी असं करून घेत आहे. तर आज म्हणू शकतो आपण की दसऱ्याची जी साफसफाई आहे त्याचा आज पहिला दिवस आहे. आणि फ्रीज क्लिनिंगपासूनच मी सुरुवात केलेली आहे. तर नॉर्मली सगळ्याच गृहिणी ज्या पद्धतीने क्लिनिंग करतात तसंच मी केलेलं आहे, वेगळं काही केलेलं नाही आहे.
तर छान असं चकाचक फ्रीज जे आहे ते मी 2 ते 3 वेळा घासून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 वेळा ह्याला मी एकदा चांगलं ओल्या फडक्याने पुसलेलं आहे, त्यानंतर कोरड्या फडक्याने आणि शेवटी बाळाचे जे वाईप्स असतात बेबी वाईप्स त्याने सुद्धा ह्याला छान असं पुसून घेतलेलं आहे मी. तर बघू शकता बाळ इथे पुन्हा मला मदत करायला आला होता. तर दुष्काळात 13वा महिना म्हणावा तसं माझ्या मोबाईलची मेमरी जी आहे ती फुल झाली होती, त्यामुळे मला पुढचं जे काही आहे ते शूट जास्त नाही करता आलं आणि त्यानंतर थोडीफार जे नको असलेले व्हिडिओ आहेत जे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर त्याचं जे रॉ मटेरियल होतं ते मी डिलीट केलं आणि मला थोडेफार व्हिडिओ जे आहेत ते नंतर शूट करता आले. तर इथे फ्रीज क्लिनिंग जे आहे ते माझं पूर्णपणे झालेलं आहे. पूर्ण कोपरा जो आहे तो सुद्धा मी छान असा चकाचक क्लीन करून घेतलेला होता आणि शेवटी फ्रीजमधली जी काही भांडी मी स्वच्छ घासली होती ती छान अशी सुकली होती. तर ती आता इथे मी व्यवस्थित लावून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आईस सेक्शनचं जे वरचं जे होतं ते मी उलटं लावलं होतं, नंतर ते मी सरळ केलं, नंतर माझ्या लक्षात आलं ते. तर असा गोंधळ होतो कधी कधी, पण काही हरकत नाही. तर हे बघा इकडे खूप छान असं माझं फ्रीज जे आहे ते छान असं क्लीन झालेलं आहे. आता इतकं काही सामान नाही आहे त्याच्यामध्ये, पण आता लवकरच हळूहळू भाज्या वगैरे सगळं काही आणून मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. तर मैत्रिणींनो, मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये पटापट कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. काळजी घ्या, भेटूया लवकरच. बाय.